नाही आश्रमबद्दल बोलायचं झालं तर अशा ह्या जो सोयीसुविधा आहे की यापूर्वी कुठेही गेले तर फार कमी प्रमाणात बघायला आणि पाहायला मिळतं आहे आणि सर्व समाजातील आपण जे काही सगळ्यांना अडचणी असलेल्या एकत्रित करून ही काही सेवाभावी संस्था तुम्ही उभारण केलेली आहे ही अतिशय मोलाची आणि महत्त्वाची असं सगळ्यांना कोणालाच जमत नाही आणि तुम्ही फार महत्त्वाचं काम केलेलं आहे. खरं सांगतो तुम्हाला जे असं काम आहे ना मी केलेलं आहे याच्यापूर्वीसुद्धा मी कामं केले पुण्याला केले अलिबागला केले पण हे अशा एवढ्या मोठ्या स्वरूपात आहे ना सर्व समाजाची कामं मी एकत्र आणून केलेलं आहे. हे फार मोठं काम आहे हे कुणालाही जमत नाही. तुम्ही एक सर्व्हिसमॅन असल्यामुळे मला तर वाटतं असं केलं असावं. थँक्यू सर. आभारी तुम्ही आश्रममध्ये आज एवढं मोठं नाश्त्याचा प्रोग्राम हे केला आणि 11,000चं डोनेशन केलं त्याबद्दल मी तुमचे सततचे आभारी आहेत आणि तुम्ही असंच आश्रमला येत जा. थँक्यू सर. थँक्यू. कभी कभी मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी होती है दिलबरों की इनायत कभी कभी होती है दिलबरों की इनायत कभी कभी दिल के अरमां आँसुओं में बह गए दिल के अरमां आँसुओं में बह गए हम वफा करके भी तन्हा रह गए दिल के अरमां आँसुओं में बह अधूरे रह गए प्यार के किस्से अधूरे रह गए हम वफा करके भी तन्हा रह गए दिल के अरमां आँसुओं में बह गए हम सह गए हर सितम ये सोच कर हम सह गए हम वफा करके भी तन्हा रह गए दिल के अरमां आँसुओं में बह गए
जसं पाय धरतो चांगला तिचे शिरोजीव चांगले आहेत, काम करतात. करून बघायला पण पायाचं या काय नाही बघा का हा मग हे साहेब बिल्डिंगचं परमिशन देणार ते तुम्ही आता बिल्डिंग बांधणार. 50-60 माणूस आहे माझं आणि जे आहे ती त्याचा परत आपलीच आहे. आता मी कोण नुसतं बिस्किटच घ्या झालं आणि मी सोडलं. आपला जो सातारा भाग आहे तो लाईटचा याचा सोडून तुम्ही एवढ्या लांब मन तुमचं करतात. कारण गावाकडची लोक शक्यतो सोडत नाहीत, गाव सोडत नाहीत. हा सोना इथपर्यंत आला हे विशेष आहे. आमच्या आई वडिलांना आणि आमच्या घरी येऊन आहे म्हणजे आम्ही फ्लॅटमध्ये राहणार, आम्ही शेतात राहतो, घरी राहत नाही. नाही तर तुम्ही इथपर्यंत आला ह्या कोकणात इथे येऊन तुम्हाला मारायला पाहिजे. सातारा कोल्हापूर तुम्हाला माहिती झालं एवढं वय असं ते सांभाळावरती त्या खाण्यापेक्षा जे प्रेम असतं ना माणसाचं बोलणं आणि प्रेम त्यांना माणूस आयुष्य वाढतं. खायला एखादा कमी असतं तर चालते 2 घास. हां पण माणूस की पाहिजे, जिव्हाळा पाहिजे. जिव्हाळा असला तर कुठं तर म्हणजे कडक बोलावं लागतं. बोलावं लागतं. एवढं बोलतो चुभा के जाती है नदियाँ के पानी कैसे बताऊँ क्या हुआ कोयलियाँ गाती है पायलियाँ छनकाती है सर्द हवा जब आती है सुई चुभा के जाती है नदियाँ के पानी
किया, ब्रेकफास्ट हुआ, इसलिए तारीख नहीं बनी। जोर से आपल्यामध्ये माने साहेब जो आश्रमचे बिल्डिंगचं काम करायचं त्याची पाहणी करण्यासाठी आले, तर साहेबांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करू. जे टाळ्या वाजवणार नाही त्याला बिल्डिंगमध्ये जाता येणार नाही. आपल्यामध्ये जे साहेब आले ते कधीच पुढे जात नाही. मी 3 वर्ष वाट बघितली, कारण आपल्याकडून 3 वर्ष झाले. पण 3 वर्षांची माझ्या आज इच्छा पूर्ण झाली की साहेबांनी पोहोचले. साहेबांचे मित्र आणि त्यांचे मिसेस आले, आपण त्यांचं स्वागत आणि त्या पुस्तकाचं अन्नदान करणार आपल्याला नाश्ता देणार. साहेब टाउन प्लॅनिंगच्या ऑफिसमध्ये तिथं हेड डिपार्टमेंट आहे आणि आश्रमची फाईल त्यांनाच मंजूर करून घेतली. तुम्हाला बिल्डिंग हवी असेल साहेबांची आपण विनवणी करणार आणि केली. आणि मी बऱ्याच वेळा भेटून आलो करणार मला पोलिसांना दिलेला होता, फाईल पूर्ण सजालो मी दाखवतो. 6 महिना बेडवर डॉक्टरांवरती झोपायला बसलेला आणि 30 वाजता महिन्यावर 5 लोकांना त्यांनी आणि अशातून त्यांना 5-6 मिनिटं जास्त झालं जाऊन झाली. खाण्यापिणं कुणी मेलं म्हणून त्यांना बघितलं म्हणजे वास येतोय म्हणजे 2-5 महिने सगळ्याचा आढावा मी बघितलं आणि त्यातनं केस जे जे नाही प्रत्येक हॉस्पिटलमध्ये फिरवलं कोणी बघितलं नाही. तो वाचीत होता हँडीत होत राहिले असं सांगितलं होतं. नशिबाला तो आज जीवन त्याने डॉक्टरला सांगितलं होतं जीवन राहणार नाही. हां फोटो काढ मुंबईमध्ये गेलो आणि आपले राजू भाऊ इथे कारगिलच्या वारमध्ये एक गाणं बोलतात वाटत होतं, पण आई वडिलांच्या प्रेमीमुळे ते कंटिन्युअली 17 वर्ष पोहोचली. विठ्ठला तुला कसा विसरू, देवा तू मायेले करू. 9 महिने 9 दिन तू असता गरोठीचे सांभाळू. विठ्ठला तुला कसा विसरू, देवा तू मायेले करू. थँक्यू राजू काका, आभारी. छान म्हटलं आमच्या. नमस्कार. इथे आलेल्या पाहुण्यांचे आई सर आणि मराठा फाउंडेशन आपल्या परिवारातर्फे आपलं हार्दिक स्वागत करतो. वेळ काढून आपण आमची काळजी घेण्यास आम्हाला पाहण्यास आला त्याबद्दल आपले धन्यवाद. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. सूरज न बदला, चांद न बदला, न बदला रे आसमान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. नमस्कार, मेरा नाम ममता है. मुन्ना मुन्ना राई हूँ, जुदाती पाई हूँ, बोलो मेरे संजय जय रास्ते चलूंगा ना डर के, चाहे मुझे जीना पड़े मर मर के. मंदिर से
वगैरे विकायला लागले. मग ते सगळे त्यांनी पैसे आश्रमात घालले. हे उभं केलं हे सगळं. आता बिल्डिंग बांधायची म्हणजे अजून उभं केलं आहे. अजून मागे नंतर आढळला कोणतं एक तर ते आता पण एक त्यांनी काम केलं. आता नाही होणार. हे बिल्डिंग उभारणार पाठीशी जाने का नहीं हो फिर आप लोग आए थे नहीं एक थी टीचर थी एक है ना ऐसे ही है सर. आज एक है माननीय उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मी शासकीय सेवेत काम करत असताना मला असे कमीच प्रमाणात अनुभव आले की अशा सार्वजनिक सेवा हे काही संस्थांकडून राबवले जातात. आता माझी गती 1 वर्षापूर्वी पालघरमध्ये झालेली आहे आणि या निमित्तानं यांचं कामानिमित्तानं आमची लोखंडीकर आणि माझी भेट झाली की यांनी यांचं मनोगत सांगितले की आम्हाला आश्रमाची खूप गरज आहे. लोकांच्यासाठी राहण्याची आणि व्यवस्था करणे आवश्यक असल्यामुळं बांधकाम परवानगी लवकर होणे गरजेचे आहे आणि या निमित्तानं अशा देवमाणसांची आमची परिचय झाला. त्यामुळं मलाही बरं वाटलं आणि ह्याची सेवा करतात. आम्ही तर साहेब बघायला जातो प्रत्येक ठिकाणी, परंतु माझा एक उद्देश असा होता की इतकं हे चालवतात तर ते आपण थोडासा वेळ देऊ बघावं, जेणेकरून आपल्याला भविष्यात काय मनामध्ये आलं तर आपण सुद्धा काय थोडासा त्यांना मदत करू शकतो किंवा आपल्या मनात ज्या कल्पना आहेत त्या राबवू शकतो. आणि म्हणून माझ्या मनात आलं की आज सकाळी निघून जायचं आणि साहेबांच्या बरोबर विजिट द्यायची. मला हे बघून खूप आनंद झाला की या परिसरामध्ये राहणाऱ्या जी काही सर्व नागरिक आहेत हे फक्त कपड्यावर न जाता यांच्या आता कला गुण आहे, त्यांच्याकडे चांगले विचार आहेत, बोलण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे. हे बघून मला बरं वाटतं. सुधारणा होते. प्रसंग येतो माणसाच्या जीवनामध्ये वागत असताना प्रसंग येतो, पण कोणी जरी हातभर देवाच्या रूपाने लावला तर नक्कीच त्याच्यामध्ये सुधारणा होऊन त्याची प्रगती पण होऊ शकते. पण ही प्रगती करत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये की आपली भावना पाहिजे की मला चांगलं व्हायचं आहे, मला काहीतरी करायचं आहे. अशी भावना ठेवून जर लोकांनी खऱ्या जर सगळ्यांनी साथ दिली तर सगळ्यांचं भलं पण होऊ शकतं. यापुढे मी एवढं सांगेन की माझ्याकडे जे काय कार्यभार आलेला आहे यांचा ते मी माझ्या पूर्ण क्षमतेनं मी लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. शिवाय मी आणखी असे सांगेन की माझ्या दृष्टीनं काय काय करता येत असेल मदत म्हणून तर ते पण मी मदत करण्याचा माझ्या जाता येताना रस्त्यावरच आहे. मी लोकांना कायम हात देत जाईल, फोन करत जाईल आणि यापुढे माझं इकडं संपर्क आहे एवढं सांगून माझे 2 शब्द मी इथं संपवतो. थँक्यू आपण आम्हाला मी एवढा अमूल्य वेळ देऊन आमच्या तुम्ही पाठीशी राहणार. आम्ही लाईफ टाईम आश्रम तुमचाच असणार. मी फक्त केअरटेकर म्हणून सेवा करेन. थँक्यू. 2 शब्द बोलणार. फार फार आभारी आहे. आम्ही काल रक्षाबंधन केले होते. 1-2 मिनिटांसाठी बघू शकता. काल आम्ही आता समजलो. नाते फुले सखे
बघा